नमस्कार, आज आपण करणार आहोत सोप्या पद्धतीने मऊसूद उकडीचे मोदक। या पद्धतीने तुम्ही उकड केली तर ती कधीच बिघडणार नाही। जर तुम्हाला 2 ग्लास तांदळाच्या पिठाचे मोदक तयार करायचे असतील तर तुम्हाला 2 लिटरच्या भांड्याचा उपयोग करावा लागेल। सर्वप्रथम भांड्यामध्ये पाऊण भाग भरेल इतके पाणी उकळायला ठेवा। पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि एका वर्तमानपत्रावर तांदळाचे चाळलेले पीठ घेऊन ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाण्यावरती हळवारपणे सोडा। पीठ पाण्यात खाली बसणार नाही याची काळजी घ्या आणि हे पीठ 5 सेकंद वाफेवरती शिजू द्या। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बाजूने सगळे पाणी काढून घ्या। आता या पिठाचे टेक्स्चर रव्यासारखे होईपर्यंत हलवत राहा। आता हे पीठ परातीत काढून घेऊन मऊसूद मळून घ्या। मळताना मगाशी बाजूला काढलेल्या गरम पाण्याचा वापर करा। ही उकड मोदक करण्यासाठी तयार झालेली आहे। मोदक करताना उकड थोडी मळून घ्या आणि हव्या त्या आकाराचा गोळा बनवा। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पारी तयार करून घ्या। बनवून घेतलेले खोबऱ्याचे सारण पारीमध्ये भरून मोदक तयार करा। तुम्ही बघू शकता मोदक अजिबात चिरला नाही आणि अगदी सहजपणे तयार झाला। आता हे बघा, बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत।